ओके. तर मित्रांनो आपण अलाईट मोशन ॲप्लिकेशनच्या मेनू विंडोवरती आलेलो आहे मित्रांनो. आजचा खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि शिकेपीठ प्रिसेट. तर दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाईट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. बिटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला ग्रुप ॲड करून दिलेले आहेत आणि इथं टेक्स्ट लेयर मी ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक-एक करून. तर बघू शकता मित्रांनो मी एक-एक करून इथनं अनहाईड करून घेतलेलं आहे. तर अनहाईड केल्यानंतर काय करायचं आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला मित्रांनो मी सांगतो त्या बीटपर्यंत वाढवायचा आहे. फोटोला करेक्ट 9.10 सेकंदपर्यंत वाढवायचा आहे. फोटोवरती क्लिक करून फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटीतनं आपल्याला 20% ठेवायचे करेक्ट. बघू शकता मी इथं 20% ठेवलेले आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं सॉन्गच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण अशा प्रकारे इथं सॉन्गच्या वरती घेतलेलं आहे. मी टोटल मित्रांनो 4 ग्रुप दिलेले आहेत. त्या 4 ग्रुपमध्ये इथं फोटो कसे ॲड करायचे सांगतो. खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची एक तुम्हाला इथं लेयर मी दिलेली आहे. ती लेयर पहिले इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. प्रॉपर आपल्याला अशा प्रकारे इथं रेक्टँगलमध्ये आपल्याला इथं फोटो सेट करायचा आहे. फोटो सेट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो आपला इथं फोटो सेट झालेला आहे प्रॉपर. आता ग्रुप 2 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेयर इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करायचं आणि आपल्याला रेक्टँगल 2च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. आणि असं प्रॉपर असं आपल्याला रेक्टँगलमध्ये आपल्याला इथं फोटो ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मी दोन्ही ग्रुपमध्ये इथं मी फोटो ॲड केलेले आहेत. आता उरलेले 2 ग्रुपमध्ये मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसंच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर बघू शकता मित्रांनो आपण 4 ग्रुपमध्ये इथं मी फोटो ॲड केलेले आहेत. तर मित्रांनो फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं ग्रुप लहान झालेले दिसतील. कोणता ग्रुप लहान झाला त्या ग्रुपवरती क्लिक करा. सिम्पली अशा प्रकारे असं वाढवायचं आहे. तर बघू शकता आपण 4 ग्रुपमध्ये आपण इथं फोटो ॲड केलेले आहेत. करेक्ट मित्रांनो आपल्याला 9.10 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. 9.10 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत एक बीटला आपल्याला एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत. बघू शकता टोटल आपल्याला इथं 4च फोटो ॲड करायचे आहेत. तर मी एक करून इथनं फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे मी तर रेक्टँगल आणि इथं PNG एक मी दिलेली आहे. ती जस्ट खाली आहे. याला लॉंग प्रेस करून आपल्याला वर घ्यायचं आहे. पहिला रेक्टँगल 1ला घ्या आणि नंतर इथं PNGला घ्या. तर बघू शकता मी अशा प्रकारे इथं दोन्ही मी रेक्टँगल आणि इथं PNG वर घेतलेले आहेत. तर आता काय करायचं मित्रांनो इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शिकेपिक्ट प्रिसेटला ओपन करा. शिकेपिक्ट प्रिसेटमधला मित्रांनो पहिल्या इफेक्टनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला तर बघू शकता मित्रांनो 9.10 सेकंदापासून जे आपण फोटो ॲड केलेले आहेत एक बीटला त्या एक बीटच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी केकून इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतो. तोपर्यंत प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. तर बघू शकता आपण इथं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंट बिल कंपोझिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं 10 ते 11 ठेवा. मी 11 ठेवलेली आहे. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. एक नंबर इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्या शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेज्युलेशन 10 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे.